खूपच मोठा जॉगिंग ट्रॅक, त्यावर आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी चालणारी माणसं, ट्रॅकच्या दोन्ही बाजूला भले मोठे वृक्ष, घनदाट झाडी आणि ट्रॅकच्या अगदी बाजूलाच हे पहा भलं मोठं निळशार शांत पाणी असलेलं तळं. पक्ष्यांचा हा किलबिलाट आणि जणू काही आम्हीच ह्या तळ्याचं संरक्षण करत आहोत असे दाखवणारे हे हिरवेगार वृक्ष आणि तळ्यामध्ये स्वतःचं पोट भरण्यासाठी मासेमारी करणारे हे पक्षी. आपण जर शांतपणे ऐकाल तर वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आपल्याला कानी पडतात. अशा या सुंदर पार्कबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी माहिती घेणार आहोत. सोबत बनवून राहा, खूप छान असा व्लॉग असणार आहे. जे हे माझ्या पाठीमागे पाहत आहे ते आशिया खंडातलं 1 नंबरचं सगळ्यात मोठं असं हे सेंट्रल पार्क आहे. या सेंट्रल पार्कची तुलना दिल्लीतील एका मोठ्या उद्यानात त्याच्याशी केली जाते. हे सेंट्रल पार्क जवळजवळ 290 एकरांमध्ये विस्तारित करण्यात आलेलं आहे. वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीजही या गार्डनमध्ये बनवलेल्या होता, परंतु आता काही कारणाने त्या बंद आहेत. या गार्डनमध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर हे गार्डन जे आहे किंवा हे पार्क जे आहे ते खारघर रेल्वे स्टेशनपासून 4 किलोमीटर अंतरावरती आहे. तर तुम्ही खारघर रेल्वे स्टेशनवरून तुम्ही आपल्या स्वतःच्या गाडीने किंवा लोकल ट्रान्सपोर्टने सुद्धा येऊ शकता. तसेच आपण हे जे पाहताय अगदी सेंट्रल पार्कच्या समोरच हे दिसते आपल्याला, हे जे सराउंडिंग दिसते ते हे गोल्फचा परिसर आहे. खूप विस्तारित परिसर आहे. खूप मोठं गोल्फचं इथे मैदान आहे. आपण या ठिकाणी पाठीमागे बघताय त्या गोल्फच्या मैदानाच्या समोरच अगदी समोरच हे सेंट्रल पार्क आहे. याच्या बाजूला सेंट्रल पार्कच्या अगदी बाजूलाच इस्कॉन टेम्पल आहे. त्याचाही व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तोही तुम्ही पाहू शकता. खूप छान आणि सुंदर मंदिर आहे. तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही या चॅनलवरती ते मंदिरही पाहू शकता. आपण जे समोर पाहताय ते कडुलिंबाचं झाड आहे आणि त्याच्या पाठीमागेच गार्डनचं या पार्कचं मुख्य गेट आहे. आणि आतमध्ये आपण एंट्री केल्यानंतर हे जे तुम्हाला जे मोकळं दिसतंय ते पूर्णपणे पार्किंगसाठी बनवलेलं आहे. इथे तुमची 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, ती इथे फ्रीमध्ये तुम्ही पार्क करू शकता. जीवनामध्ये प्रत्येकजण आपापल्या गरजा पूर्ण करण्यासाठी धावपळ करत असतो. या दगदगीच्या जीवनातून नागरिकांना थोडासा मोकळा श्वास घेता यावा याच हेतूने हे सेंट्रल पार्क 2010 पासून नागरिकांसाठी खुलं केलेलं आहे. तसेच या पार्कमध्ये येण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची एंट्री फी नाही. आपली 2 व्हीलर 4 व्हीलर पार्क केल्यानंतर या गेटमधून आपण आतमध्ये प्रवेश करू शकता. तसेच गेटच्या डाव्या बाजूलाच निळ्या बोर्डवरती या उद्यानाच्या वेळेबाबत माहिती दिलेली आहे, ती आपण पाहू शकता. या पार्कमध्ये एंट्री केल्यानंतर मी चालत पुढे आलेलो आहे आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे या पार्कमधील अद्भुत असा नजारा. हिरवळीने अक्षरशः भरलेल्या या निसर्गरम्य पार्कमध्ये आपण पाहताय ही अशा छोट्या आकाराची उंचीची झाडं लावण्यात आलेली आहेत. याला बॉटॅनिकल प्रकारची झाडं म्हणतात.
या वृक्षाची सावली घनदाट असते, परंतु हे वृक्ष खूप छोट्या प्रमाणात वाढतात. आपल्याला जर निवांतपणे लोकांच्या वर्दळीपासून दूर व्यायाम करायची इच्छा असेल तर आपण या ठिकाणी नक्की येऊ शकता. स्वच्छ, सुंदर, मनमोहक सकाळ सोबत विविध पक्ष्यांचे आवाज कानावर घेऊन आम्ही मॉर्निंग वॉकचा आनंद घेत होतो. उद्यानाची सुंदरता जपण्यासाठी अशा प्रकारची शोभेची झाडंही या ठिकाणी लावलेली आहेत. काही झाडं वेलींचा गळ्यात हार घालून दिमाखात उभी आहेत. वडाच्या झाडाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. वडाला अक्षय वृक्ष असंही म्हणतात. सदापर्णी असं हे झाड वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू सोडत असतं. वडाच्या झाडावर सायकोनियम नावाच्या संरचनेची फळे येतात. ही फळे अंजीरच्या कुंडल्यासारखी असतात. असं म्हणतात वडाच्या झाडाची फळे खाल्ल्याने हाय BP, हृदयविकार, डिप्रेशन यांसारख्या समस्यांवर आराम मिळतो. तसेच वडाच्या झाडाची फळं अतिसार आणि अमांश यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. अशी बहुमूल्य झाडंही या उद्यानात मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेली आहेत. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने या ठिकाणी स्वच्छतागृहही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजित मोहिते. स्वागत करतो मी तुमचं अजित मोहिते क्लब या यूट्यूब चॅनलवरती. प्रत्येक माणूस आपापल्या जीवनामध्ये आपलं शरीर सुदृढ, निरोगी आणि आरोग्यदायी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपल्याला व्यायाम हा खूप गरजेचा आहे. या ठिकाणी आपण योगा, बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल असे विविध खेळ खेळू शकता. आपण आता पाहताय ते खारघरचं इस्कॉन टेम्पल आहे. सेंट्रल पार्कच्या एम्पी थिएटरच्या मध्यावरून हे आपल्याला इस्कॉन टेम्पल दिसत आहे. सेंट्रल पार्क जवळजवळ 290 एकरामध्ये पसरलेला आहे. भव्य असा मोठा परिसर आहे. आपण जे पाहताय हे ते भव्य असं एम्पी थिएटर आहे इथलं.
बघा किती भव्य असं आहे. बाजूला तुम्हाला असे डोंगर दिसत आहेत. खूप छान असा परिसर आहे बघा. हा परिसरानं पूर्ण आणि आपण जे समोर पाहताय ते बघा असा नाल्यासारखं आहे ते. आणि बघा किती इथं नाल्यामध्ये पूर्ण पाणी असं दिसतंय तुम्हाला. गर्द अशी झाडी आहे. हे जे पाठीमागे बघताय ते हे खारघरचं वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी बनवलेलं हे तळ आहे. आणि 2010 पासून हे गार्डन लोकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे. इथे याच्यामध्ये मासेसुद्धा आहेत खाली. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे या उद्यानामधील अतिशय सुंदर अशी गोष्ट. आणि हे फक्त तुम्हाला प्रत्येक रविवारी सकाळी पाहायला मिळेल. इथे ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आपल्या केराओके सिस्टमवरती गाणी गात असतो. आणि या सुमधुर गाण्यांमुळे पार्कमध्ये अक्षरशः उत्सव साजरा झाल्यासारखा भास होतो. कॉपीराईटच्या नियमांमुळे मला तुम्हाला या ठिकाणची सुमधुर गाणी ऐकवता आली नाहीत. परंतु खरंच मित्रांनो, इथे लाईव्ह गाणी ऐकण्याची खूप मजा येते. खूप सुंदर अशी गाणी इथे म्हटली जातात. तुम्हालाही या गाण्यांचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही एखाद्या रविवारी इथे नक्की भेट द्या. या उद्यानामध्ये तरुण मुले, मोठी माणसे यांच्यासाठी विरंगुळा तर आहेच, परंतु लहान मुलांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात खेळण्याची साधने आहेत. वेळेअभावी ती तुम्हाला मला दाखवता आलेली नाहीत. विविध प्रकारच्या पाम ट्रीज सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात. या गार्डनमध्ये
व्यायाम करणार आहे. मस्त गार्डन आहे बघा, खूप मजा येणार आहे आपल्याला. असं थोडासा मी पण प्रयत्न करतो आहे, व्यायाम तर करतोच मी, चालतो, पण आज सूर्यनमस्कार मारणार आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 छोटे छोटे मेडिटेशन कॅम्पही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, हे माझ्या हातात जे आहे ते काय दिसतंय आपल्याला, आम्ही जेव्हा गावी असायचो तेव्हा हे बाभळीच्या झाडावरती अशा प्रकारे हे लटकलेलं आम्हाला दिसायचं. याच्यामध्ये बहुतेक रातकिडे जे असतात ना, ते किर किर असे आवाज करतात. हे त्यांचं राहण्याचं घर असावं असं मला वाटते. या गार्डनमध्ये आल्यानंतर हे मला या झाडाखाली मिळालं. किती सुंदर बघा हे घर आहे. निसर्गातले प्राणीसुद्धा आपल्यासाठी, आपल्याला राहण्याकरता किती सुंदर आणि छान प्रकारे आपल्यासाठी राहण्याचा निवारा करतात. किती सुंदर गोष्ट आहे बघा ही. आपण आता या उद्यानातील एम्पी थिएटरच्या पायऱ्या चढत आहोत. या पायऱ्या चढून झाल्यावरती आपण सूर्यनारायण महाराजांचं दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर या व्लॉगची सांगता करणार आहोत. आपल्याला हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.